झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रतिबंधक उपाय म्हणजे घातक रासायनिक मिसळलेले रंग ज्या ठिकाणी वापरले जातात त्या ठिकाणी मला असं वाटतं की रंगपंचमीला जाऊ नये। दुसरा प्रतिबंधक उपाय म्हणून शरीरावर तेल म्हणा किंवा क्रीम हे जर लावलेलं असलं तर त्याचा परिणाम जो आहे तेवढा दुष्परिणाम होणार नाही। तिसरं म्हणजे हे रंग जे असतात सगळे घातक रंग म्हणजे घातक रसायन वापरलेले त्याचं डायल्यूशन जर झालं म्हणजे जितकं जास्त त्याच्यामध्ये पाणी असेल तर त्याची तीव्रता फार कमी होते। आता काय होतं की तो रंग पक्का बसावा म्हणून साधारणतः 500% त्याचं कॉन्सन्ट्रेशन असलेले रंग जे आहे म्हणजे घातक रसायन असलेले रंग हे वापरले जातात। तर दुसरं काय होतं अजून की हे घातक रसायन असलेले रंग जेव्हा रस्त्यावर वाहनांनी जाणाऱ्या लोकांवर टाकले जातात तेव्हा हे रंग आपल्या अंगावर पडू नये म्हणून वाहन जे आहे ते जोरात चालवलं जातं आणि याच्यामध्ये अपघात जे आहेत ते देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये होतात। नक्की एकूणच या सगळ्या गोष्टींचा नक्कीच देशपांडे आपल्याकडे वेळ कमी आहे। एकूणच या सगळ्या गोष्टींचा विचार करताना घातक रंगांपासून आपण वाचलं पाहिजे, आपली काळजी आपणच घेतली पाहिजे असंच म्हणतायत। धन्यवाद देशपांडे आमच्याशी बोलल्याबद्दल। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।